कॉन्ट्रैक्ट पर काम करने वाले कर्मचारियों की मांगों को लेकर आज़ाद मैदान पर 21वें दिन धरना प्रदर्शन जारी। स्टार न्यूज़ टुडे संवाददाता सलीम सैयद की एक खास रिपोर्ट। मुंबई, फरवरी दिनांक 5 फरवरी 2026 को महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संगठन की ओर से श्री वासुदेव सोलंके, अध्यक्ष, श्री रत्नाकर पगार, कोषाध्यक्ष और श्री तुकाराम भालके, महासचिव के साथ साथ अन्य कार्यकर्ता आज़ाद मैदान में धरना प्रदर्शन के लिए 12वें दिन से बैठे हैं, लेकिन उन्हें अब तक न्याय नहीं मिला है। राज्य संगठक श्री भास्कर कृणाजी राउत ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार गारंटी योजना के अंतर्गत राज्य एमआईएस समन्वयक, राज्य तकनीकी समन्वयक, अतिरिक्त एमआईएस समन्वयक, कार्यक्रम प्रबंधक, सहायक राज्य एमआईएस समन्वयक, जिला एमआईएस समन्वयक, सहायक कार्यक्रम अधिकारी, पैनल तकनीकी अधिकारी, क्लर्क सह डाटा एंट्री ऑपरेटर, चपरासी तथा अन्य आशा कार्यकर्ता विभिन्न मंत्रालयों, आयुक्तालयों, संभागीय आयुक्त कार्यालय, जिला कलेक्टर कार्यालय, जिला परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिति कार्यालय, कृषि विभाग, रेशम विभाग जैसे अनेक सरकारी कार्यालयों में ग्रामीण एवं कमजोर वर्गों के समग्र विकास को सुनिश्चित करने और हर परिवार को रोजगार की गारंटी देने का अत्यंत महत्वपूर्ण कार्य कर रहे हैं। उन्होंने कहा कि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार गारंटी योजना के अंतर्गत कॉन्ट्रैक्ट पर काम करने वाले कर्मचारियों की मांगों पर सरकार द्वारा सहानुभूतिपूर्वक विचार किया जाना चाहिए, यही हमारी प्रमुख मांग है। इस अवसर पर कॉन्ट्रैक्ट पर काम करने वाले कर्मचारियों की मांगों को लेकर राज्य संगठक श्री भास्कर कृणाजी राउत ने बताया कि आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आम्ही मागील 17 ते 18 वर्षापासून रोजगार हमी योजनेमध्ये विविध पदावर कार्यरत आहोत, परंतु शासन आजपर्यंत आमच्या मागण्यांप्रती उदासीनता दाखवलेला आहे। आमची प्रमुख मागणी आहे शासन सेवेत समायोजन। जे इतर राज्यामधील इतर विभागातील जे कर्मचारी आहेत, ज्यांनी 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष काम केलेली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये समायोजित आणि नियमित केले जाते। परंतु आम्ही सुद्धा नरेगा कर्मचारी आहोत, तरी सुद्धा आम्हाला सावत्र भूमिका शासनाकडून मिळते आहे। आम्हाला अजूनही कंत्राटी ठेवल्या जात आहे आणि आमची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे। आम्हाला कंत्राटी कर्मचारी ठेवून शासनाने S2 सारख्या कंपनीकडे आम्हाला विकलेला आहे। त्यामधून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची 17% निधी हे S2 कंपनी कोणताही आम्हाला सुविधा, कोणत्याही शासनाला सुविधा न पुरवता घर बसल्या खात आहे, परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे। यासाठी सर्व कर्मचारी S2 हटाव झालं पाहिजे। S2 सारखी जी आमच्यासारख्या कर्मचाऱ्यावर अन्याय करणारी कंपनी आहे, ही कायमची नष्ट झाली पाहिजे। यासाठी आम्ही झटतो आहोत। राज्य शासनाची राज्य निधी असोसिएशन ही एक सोसायटी आहे, ज्या सोसायटी मार्फतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे, परंतु शासन स्वतःची जबाबदारी झटकून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना S2 सारख्या जे लुटमार कंपनी आहे अशा कंपनीला दिलेली आहे। ही सेवा बंद झाली पाहिजे। तसेच आम्ही नरेगा कर्मचारी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आयुक्तालयामध्ये काम करत आहोत, पण आम्ही कंत्राटी कर्मचारी असून आम्ही नेमकं कोण आहोत ही सुद्धा शासनाने आम्हाला ओळख दिलेली नाही। अजूनपर्यंत शासनाने आमचा आकृतीबंध तयार केलेला नाही। आकृतीबंध तयार केला नसल्यामुळे उठसूट कोणत्याही कर्मचाऱ्यांची भरती ही आमच्या नरेगा विभागामध्ये केली जाते। आम्ही नरेगा विभागामध्ये बसताना आम्हाला साधी टेबल खुर्चीची सुद्धा सुविधा दिली जात नाही। एवढी विदारक परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे। ही परिस्थिती नष्ट व्हावी व आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं। आम्ही आज कोरोना सारख्या दुग्ध आजाराच्या कालावधीमध्ये सुद्धा आमचे नरेगा बांधव स्वतःची जीवाची पर्वा न करता आम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला। मोठ्या प्रमाणात मनुष्य दिवस निर्मिती केली। आज त्यांच्या चुली पेटवल्या, परंतु आज आमची स्वतःची चूल सुद्धा विझण्याच्या मार्गावर लागलेली आहे। त्यामुळे आमच्यावर हा सतत होणारा अन्याय आम्ही नष्ट व्हावा, यासाठी सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 4223 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आता आम्ही मागे हटणार नाही आहोत। आम्ही आमचं आंदोलन 23 जानेवारी पासून सुरू केला। सुरुवातीला काळ्या फिती लावल्या, त्यानंतर काम बंद केलं आणि 2 तारखेपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केलं, तरी सुद्धा शासनाने आम्हाला काहीच दाद दिली नाही। त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव 11 तारखेपासून या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहोत। आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आहोत। आमची मागणी रास्त आहे आणि रास्त मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत। याच आहेत सर, आम्हाला समायोजन आमचं झालं पाहिजे, कारण नरेगामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्ण स्टाफ हा कंत्राटी, पूर्ण नरेगाचा गाडा उचलणारी ही कंत्राटी यंत्रणा आणि यांना ज्या कंपन्या मानधन देतात या कंपन्या म्हणजे एक कंत्राटदार आहेत। तर नरेगामध्ये दलाली हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवून दलालांनाच मोठं केलं जाते। तर ती पूर्णपणे दलाली बंद करून शासनावर जो भार टाकला जातोय
तो कमी करावा आणि ते मानधन कर्मचाऱ्यांना थेट देण्यात यावं आणि तोपर्यंत शासन समायोजन जर होणार नसेल आता लगेच तर आम्हाला तोपर्यंत राज्य निधी असोसिएशन जी शासनाची कंपनी आहे त्याच्यामार्फत नेमणूक द्यावी आणि 4-6 महिन्याचा अल्टिमेटम देऊन शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं. आतापर्यंत हे जे नरेगा कंत्राटी कर्मचारी आहेत हे मजुरांचं आणि लाभार्थ्यांचे डोळे पुसायला ते मोठ्या प्रमाणात काम करत असतात आणि आता त्यांच्यावर इथं रडायची वेळ आली आहे किंवा त्यांच्यावर उपाशी राहायची वेळ आली आहे. तर ही कुठंतरी या सगळ्याची शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला समायोजन करून द्यावं ही विनंती करते मी. मी ओमकार जाधव. सर, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राने देशाला 2005 मध्ये एक आदर्श व कायदा पारित करण्यासाठी भाग पाडला. या राज्यामध्ये 2006 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाली आणि त्याच्यामध्ये तेव्हापासून आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आणि तेव्हापासून त्यानंतर 13 मध्ये राज्य निधी असोसिएशन ही संस्था राज्य सरकारने निर्माण केली आणि त्यामध्ये काही लोक नियुक्ती केले आणि काही लोक हे सेतूमधून नियुक्ती केले. तेव्हापासून असा दुजाभाव राज्यामध्ये सुरुवात झाली आणि म्हणून तेव्हापासून आमच्या सर्व संवर्गातील 5ही संवर्गातील सहकाऱ्यांच्या रास्तास मागण्या अशा आहेत की आम्हाला शासन सेवेत समायोजित करून घ्याव्यात. जर शासन सेवेत समायोजित करत नसाल तोपर्यंत आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये आम्हाला समायोजित करावं, जेणेकरून ज्या कंपन्या ठिकाणी नेमलेल्या आहेत CTCच्या नावाखाली या कंपनी आम्हाला आमचं मोठ्या प्रमाणात पिळवणूक करतात. शासनाने दिलेल्या अटी शर्ती या निकषाप्रमाणे त्यांच्या कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून आम्ही मागील 2 महिन्यापासून सदर आंदोलनाची पूर्वतयारी करून शासनाला वेळोवेळी लेखी आणि तोंडी सूचना सांगून सुद्धा याची दखल न घेतल्यामुळं 23 जानेवारीपासून आम्ही यांना 10 दिवसापूर्वीच त्यांना कळवलं की आमच्या मागण्या मान्य करा की आम्हाला चर्चेला बोला, परंतु दखल घेतली नाही. न दखल घेतल्यामुळं आम्ही या आझाद मैदानावर 2 फेब्रुवारी 26 पासून आम्ही धरणे आंदोलनाला सुरुवात करणार आहे. आजपर्यंत आज किंवा उद्यापर्यंत जरी दखल घेतली नाही तर आम्ही 11 तारखेपासून संपूर्ण संवर्गातील लोक 4300 लोक आम्ही या ठिकाणी अन्न त्यागाची सुद्धा भूमिका शासनाच्या विरोधात घेतलेली आहे. धन्यवाद.